आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. झालं झालं राजा. डॉक्टर, देवांश पूर्णपणे बरा कधी होईल हो? देवांशचा मेजर ॲक्सिडेंट झाला होता, त्याच्यामुळे यांना रिकवर व्हायला थोडा वेळ लागणार आहे. डॉक्टर, देवांशची ट्रीटमेंट इकडे व्यवस्थित होते ना? नाहीतर मग त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतो आम्ही आणि तिथे काय ना त्याची ट्रीटमेंट पण व्यवस्थित होईल आणि त्याला रेस्टही मिळेल प्रॉपर. व्हॉट्स हे? यांना हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्याची आवश्यकता वाटत नाही मला. आणि तुम्ही इथे एवढे चांगल्या प्रकारे काळजी घेताय. फक्त यांच्या पायावर प्रेशर येणार नाही याची काळजी घ्या. आणि ते यांच्या ज्या नेहमीच्या रुटीन ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत ते करू शकतात. आता मला तुम्हाला सगळ्यांना एक महत्त्वाची गोष्ट सांगायची. काय झालं डॉक्टर? काही सिरियस नाही आहे ना? तसं काही नाही आहे, पण ॲक्सिडेंटचा इम्पॅक्ट देवांशच्या शरीरावरच नाही तर मनावर सुद्धा झालाय. त्यामुळे यांना कसलाही त्रास होणार नाही याची काळजी तुम्ही सगळ्यांनी घ्यायची. यांना एकटं सोडू नका आणि एकटं कुठेही जाऊ देऊ नका. मला खात्री आहे लवकरच हे पूर्णपणे बरे होतील. थँक्यू सो मच डॉक्टर. खरं तर आम्हा सगळ्यांनाच घाई झाली आहे याला परत पूर्वीसारखं बघायची. इतका स्मार्ट मुलगा हा असा बेडवर पडून राहिला हे खरंच बघवत नाही आम्हाला. याची खरी जागा ऑफिसमध्ये आहे, इथे अशी बेडवर नाही. तुमची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. देवांश आता लवकरच ऑफिसमध्ये काम करू शकतील. देवांशला सईसारखी एवढी चांगली बायको असताना तुम्हाला काळजी करण्याची गरजच नाहीये. आमच्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा देवांश ॲडमिट होते तेव्हा नर्सेसपेक्षा जास्त काळजी सई यांची घ्यायची. तिने कधीही यांना एकटं सोडलं नाहीये. देवांश, तुम्ही खूप भाग्यवान आहात. तुम्हाला सईसारखी बायको भेटली. खरंय, पण डॉक्टर तुम्हाला माहितीये का, सई एकट्या देवांशी नाही तर अख्ख्या कुटुंबाची काळजी घेते. आम्ही खरंच भाग्यवान आहोत की आम्हाला सईसारखी सून मिळाली. खरंय, पण सई आहे कुठे? दिसत नाहीये. सई ती सई ना देवांसाठी प्रार्थना करायला देवळात गेलीये, येईलच थोड्या वेळात. चला येतो मी. देवांश, काळजी घ्या. थँक्यू सर. चला मी येतो तुमच्यासोबत. देवा, मी आहे खाली. हा ताई. देवांश, ऐकलंस ना डॉक्टर काय म्हणाले? तू लवकरात लवकर बरा होशील आणि तुझी काळजी घ्यायला आम्ही सगळे केपेबल आहोत. त्यासाठी तुला सईच्या आधाराची गरज नाही. ती सई. आई, मला जरा वेळ आराम करायचा आहे. तर पडतो मी. आज डॉक्टरांनी सुद्धा मान्य केलं की देवांशी सगळ्यात चांगली काळजी फक्त सईच घेऊ शकते. त्याच्या शरीरावरच्या जखमा हळूहळू भरून निघतील.
पण त्याची मानसिक स्थिती नीट राहण्यासाठी सई त्याच्या जवळच असायला हवी. वहिनी, तू असं काही करणार नाहीयेस ज्याने देवांश मेंटली डिस्टर्ब होईल. ताई, देवांश मेंटली डिस्टर्ब व्हावा म्हणून नाही, तो मेंटली स्टेबल व्हावा म्हणूनच करते मी हे. सईमुळे तो स्टेबल होणार आहे. अगं तीच त्याला त्रास देते, तीच मेन रिझन आहे. वाय डोंट यू अंडरस्टँड? ताई, तुम्ही सारखं सारखं हेच का बोलताय? कारण तेच खरं आहे. तुम्हाला कळत कसं नाहीये? ह्यात सईचा काहीच दोष नाहीये. ती आपल्या घरची लक्ष्मी आहे ताई, आणि घरची लक्ष्मी उंबरठा ओलांडून घराबाहेर गेली हे चांगलं नाहीये. आपल्या सुनेला आपल्याला परत बोलवायला हवं. म्हणून नाही, अजिबात नाही. तिने स्वतःहून चॅलेंज दिलं होतं की जर का तिच्यावरचे आरोप हे खोटे आहेत हे तिला सिद्ध करता आलं नाही तर ती घरी परत येणार नाही. आणि ती काही आरोप खोटे आहेत हे सिद्ध करू शकणार नाही, म्हणून ती परत तर येणार नाही. आणि वहिनी प्लीज, कोणीही तिला घरी परत आणण्यासाठी प्रयत्न करायचे नाही. आणि तुझ्या या सुनेमध्ये ना जरा जरी सेल्फ रिस्पेक्ट असेल ना तर ती स्वतःहून या घरात परत कधीच पाऊल ठेवणार नाही. ताई, काय बोलताय? जहागीरदारांची सून आहे ती, देवांशी बायको आहे. तिचा हक्क आहे या घरावर. तोच काढून घ्यायचा आहे मला. वहिनी, तुला खूप चांगलं माहितीये मला ही तुझी सून कधीच पसंत नव्हती, कधीच नाही. त्यामुळे आता मी माझ्या आवडीची सून या घरात आणणार, माझ्या पसंतीची आणि आपल्या स्टेटसची. ताई, अहो का? नो मोर डिस्कशन. माझं बोलून झालंय. फोन नाही करायचा. काय झालं? मला ना काही सुचेनासच झालंय. चित्र हे सगळं. ताईंच्या डोक्यात भलतच काहीतरी सुरू आहे. त्या म्हणतायत की देवांसाठी दुसरी मुलगी बघूया म्हणून. काय? सईने कितीही काहीही केलं ना तरी भैरवी तिला ऍक्सेप्ट करेल असं काही वाटत नाही. अहो, पण म्हणून सईच्या जागी सईची जागा दुसरी कोणीही घेऊ शकणार नाही. आणि अगं तूच नेहमी म्हणतेस ना की परमेश्वराची इच्छा होती म्हणून देवांश आणि सई एकत्र आले म्हणून. मग त्याच्या इच्छेपुढे कोणाचं काही चालतं का? आणि आपला देवांश आणि सई या दोघांचं एकमेकांवर किती प्रेम आहे. त्यामुळे फार काळ ते वेगवेगळे राहू शकणार नाहीत. लवकरच एकत्र येतील बघ. तू काळजी करू नकोस, ठीक आहे? You and me, us together. Na 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 na. कोणासाठी घेऊन जातेस कॉफी? ही बाई नेहमी माझ्यावरच का डोळा ठेवून असते. CCTV आहे घरातली, जरा मला मनासारखं वागू देत नाही. काय विचारते मी? कॉफी कोणासाठी घेऊन जातेस? हा, ते कॉफी देवांसाठी. त्यांना जरा डोकं दुखत होतं ना, सो आय थॉट की कॉफी पिऊन त्यांना जरा फ्रेश वाटेल, बरं वाटेल. काकू,
तू मला असं वागायला भाग पाडतेस. काय सांगितलंय मी तुला? देवांशच्या रूम मध्ये जायचं नाही, पण तरी रोज काही ना काहीतरी कारण शोधतेस त्याच्या रूम मध्ये जाण्यासाठी. काकू आय नो तुम्ही मला सांगितलं. बस, मला काहीही ऐकायचं नाहीये. मी तुला आधी सांगितलंय, आज परत एकदा सांगते. देवांशी काळजी घ्यायला ह्या घरात खूप जण आहेत. मी आहे, सई आहे. तुम्ही खूप मिस करताय ना सईला. आय नो काकू, मी पण खूप मिस करते हो तिला. तीच मला या घरात घेऊन आली आणि आता तीच या घरातून गेलीये. ती जेव्हा या घरातून गेली ना, तेव्हा खूप वाईट वाटलं हो मला. इतकं वाईट वाटतंय तुला? हो काकू, खूप वाईट वाटलं मला. मग जेव्हा सई घर सोडून गेली तेव्हा तू का नाही गेलीस तिच्या बरोबर? तुला जेव्हा तुझ्या घरातले घरात घेत नव्हते ना, तेव्हा सई तुझ्या बाजूने उभी राहिली. तुझ्या वतीने तुझ्या बाबांची समजूत घातली तिने. आणि तू काय केलंस? जेव्हा सईला तुझी गरज होती तेव्हा कोपऱ्यात उभी राहून सगळा तमाशा बघत होतीस. नाही काकू, तुमची ना काहीतरी. बास, काही सांगू नकोस आता. तू भोळेपणाचं कितीही आव आणलास ना, तरी मला नीट माहितीये की सई घर सोडून गेली याचा आनंद जितका भैरवी ताईंना नाही झालाय ना, तितका तुला झालाय. नाही हो काकू, असं नाही हो. अंजली, मला कुणाशीही वाईट वागायला आवडत नाही, पण आता जर तू इथेच थांबलीस तर मात्र तू मला तसं वागायला भाग पाडशील. माझं ऐक, जा इथून. देवा, कॉफी आणली तुझ्यासाठी, घे. थँक्यू. गरम गरम कॉफी पी, म्हणजे बरं वाटेल तुला. काय झालं? सईची आठवण आली? तिच्यासारखी कॉफी करायचा प्रयत्न केला मी, नसेल जमलं. सई इथे होती तेव्हा. जानू, आपण नको ना या टॉपिकवर बोलायला प्लीज. तिच्याबद्दल बोलणं टाळशील तू, पण तिला मनातून काढू शकणार नाहीस. तुझ्या मनात पक्क स्थान मिळवलंय तिने. जानू प्लीज. बरं, सॉरी, नाही बोलणार मी या विषयावर. अरे बरं झालं आठवलं, तू मागे नाही का एका शाळेला डोनेशन दिलं होतंस? त्यांच्याकडून फोन आला होता. ते आता ती शाळा अजून मोठी करणार आहेत, त्यासाठी अजून मोठी जमीन घेतली. ते म्हणत होते देवांश सरांनी दिलेल्या डोनेशनमुळेच हे शक्य झालंय. That's nice. म्हणजे आपण केलेल्या मदतीचा चांगला उपयोग झालाय त्यांना. हो ना, तुला भूमिपूजनाला बोलवायचंय त्यांना. त्याचंच निमंत्रण द्यायला फोन केला होता. आय विश मी जरा बरा असतो तर मी बी जाता आलं असतं मला. का नाही? म्हणजे आता बरा आहेस तू. अरे आणि बाहेर माणसांमध्ये गेलास ना की तुला अजून बरं वाटेल. वेगळी माणसं, वेगळं वातावरण, मनावरचा ताणतणाव कमी होतो अशाने. आय नो. आणि तू कशाला काळजी करतोस? मी ओमीला सांगते ना तुझ्या बरोबर यायला, मग काहीच प्रॉब्लेम नाही. जानू, पण माझी इच्छा नाही आहे कुठे जायची. देवा, आता हळूहळू तुला घराबाहेर पडायला हवं. असा किती दिवस घरात बसून राहणार आहेस तू? आता पूर्वीसारखं नॉर्मल लाईफ जगायला हवंस तू. ऑफिसला जायला हवंस, कामं करायला हवीस.
आणि कुठून तरी ह्याची सुरुवात करायला हवी ना. मग आता जा तू, आणि तू जर घराबाहेर पडलास ना तर तुला सुद्धा बरं वाटेल बघ. फाईन, जातो मी. गुड बॉय. बरं ऐक, तू स्वतः ड्राईव्ह बिव करू नकोस हा. ओमीला पाठवते मी, तो करेल ड्रायव्हिंग. हो, कॉफी छान झाली. खरं? सिरियसली. शाळेतून फोन. हॅलो हॅलो सई, काय ग, विसरली नाहीस ना आम्हाला? मॅडम, तुम्हाला आणि आपल्या शाळेला विसरणं शक्य आहे का? त्या शाळेमध्ये खूप आनंदाचे क्षण घालवलेत. हो ग. बरं, कशी आहेस? मी ठीक आहे. तुम्ही कशा आहात? मी मजेत आहे. आणि आता तर खुश होण्यासाठी अजून एक कारण मिळालंय. म्हणजे? मला कळलं नाही. अगं, तेच सांगायला फोन केलाय. आपण आपली शाळा वाढवण्यासाठी नवीन जागा घेतलीये. अरे वा, ही तर आनंदाची बातमी आहे मग. हो ना, भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचं आमंत्रण द्यायला फोन केलाय. तुला यायचंय? हा मॅडम, सगळ्यात आधी तुमचं अभिनंदन. खरं तर ही बातमी ऐकून मला खूप आनंद झालाय. पण मला माफ करा, मी नाही येऊ शकणार. का ग सई, तू किती महत्वाचा भाग आहे शाळेचा. आज जे काही आहे ते सगळं तुझ्यामुळे आहे. आणि तुला माहितीये ना, तू नाही आलीस तर फार चुकल्यासारखं वाटेल का आम्हाला. आणि तसंही शाळेचा स्टाफ तुला खूप मिस करतो, आणि मुलं तर खूप मिस करतात. अगं, मला सुद्धा सगळ्यांची खूप आठवण येते. मग ये ना, तू आलीस तर आपली भेटही होईल. आणि त्यानिमित्तानेच भेटणं होतं ग. आम्हाला तुझी खूप आठवण येते. आम्हा सगळ्यांना खूप आनंद होईल. ठीक आहे, मी प्रयत्न करते. प्रयत्न करते नाही, तू येच. आम्ही सगळी तुझी वाट बघू. ठीक आहे, येते. ठेवू मी? हा, ठीक आहे. चल, बाय. हो, बाय. हॅलो, हा जानकीताई बोला ना. हा, सई निघाली का? नाही अजून, पण निघेल थोड्या वेळात. आणि शाळेतून फोन येऊन गेला, तयार होतीये ना. देवांशराव निघाले का? हो, ओमी आणि देवांश आत्ताच निघाले. बरं झालं, आता दोघांची भेट होईल बघा. हो ना, त्यासाठीच तर हा सगळा खटाटोप करतोय आपण. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी ओमीला आणि शाळेतल्या बाईंना सगळं काही नीट समजावून सांगितलंय. आता सगळं काही नीट होईल बघा. खरंच जानकीताई, तुमचे आभार कसे मानू ना तेच कळत नाही. कारण आपल्या मुलाला आणि सुनीला एकत्र आणण्यासाठी धडपडणारी सासू ना शोधून सापडायची नाही. खरंच थँक्यू. अहो, माझे कशाला आभार मानताय तुम्ही? सईसारखी सून असेल ना तर कुठलीही सासू तिला जीव लावेल. आता ती घरात नाहीये तर मलाच कसं तरी झालंय होती. जानकीताई, माझी मुलगी खरंच नशीबवान आहे. आईसारखी माया करणारी सासू तिला मिळाली. उलट तुमचं कौतुक करायला हवं की तुम्ही इतके चांगले संस्कार दिलेत तुमच्या मुलीला. लाखात एक आहे हो सई. फक्त दुर्दैव इतकं आहे की आमच्या घरच्यांना तिची किंमत कळत नाहीये. तुम्ही आता एवढे प्रयत्न करताय म्हणल्यावर सई आणि देवांशराव नक्की एकत्र येतील. यायलाच हवेत. ते दोघं एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. पण माझं मन मला सांगते आज सगळं काही नीट होणार आहे. तुम्ही पण नका काळजी करू. ठेवू मग फोन? हो, ठीक आहे. पांडुरंगा, जानकीताईंनी ठरवल्याप्रमाणे सगळं घडू दे रे बाबा.